हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे व्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करते. वसुबारसची ही पहाट आहे. 5 वाजता उठले होते, अंघोळ वगैरे आटोपली आणि आता लावत आहे दिवे. तर दिवाळीची सुरुवात झाली आहे. आपल्याला 5 दिवसाचा सण असतो आणि आपण पहिल्या दिवसापासूनच सकाळी दिवे लावायचे असतात, पहाटे आणि संध्याकाळी. तर इथं मी जुनेच दिवे माझे काढले आहेत बाहेर. तर जेव्हा सण संपतात ना, म्हणजे दिवाळीचा सण संपलेला असतो, तेव्हा दिवे छान मी वॉश करून वगैरे व्यवस्थित क्लीन करून ठेवून देते, पॅक करून ठेवून देते. म्हणजे ते पुढच्या वर्षी वापरायला तसेचे तसेच असतात, व्यवस्थित राहतात. तर बघू शकतात माझे दिवे अगदी छान क्लीन आहेत. तर मी जुनेच दिवे वापरते. नंतर धनतेरसला आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी नवीन दिवेसुद्धा मी यामध्ये ॲड करते. तर सध्या जुनेच दिवे लावत आहे. दिवे लावल्या लावल्या खूप छान वाटायला लागतं. अगदी पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला म्हणजे मिळतात. आणि मी इथं आता बाहेर लावलेले आहेत दिवे. इथं बघू शकतात. बाहेर दाराच्या बाहेर 2 दिवे लावले आहेत. नंतर मागच्या बाल्कनीमध्ये मी 2 दिवे लावले होते. घरात सगळेजण झोपलेले आहेत आणि मी एकटीच इथं उठली आहे दिवे वगैरे लावण्यासाठी. तर बघा, बाल्कनीमध्ये सुद्धा मी लावले आहेत, मागच्या बाल्कनीमध्ये. आणि आता ना थोडंसं क्लिनिंग वगैरे केली होती, तर काही पसारा तिथं नेऊन ठेवावा लागला. तर थोडीशी बाल्कनी माझी मेसी आहे, पण इथं दिवे वगैरे बघा लावून झाले आहेत. आणि हॉलच्या विंडोमध्ये जागा नव्हती सध्या तरी दिवे ठेवण्यासाठी. तर आता मी किचनच्या विंडोमध्ये इथं दिवे लावले आहेत. तुम्ही बघू शकता ही किचनची विंडो. तिथं देखील 2 दिवे लावले आहेत. आणि हे सगळं करता करता 6 वाजले आणि नळाला पाणी आलं होतं. तर लगेचच मग मी इथं पाणी भरायला देखील सुरुवात केली. कॉक वगैरे ओपन केले आणि इथं पाणी भरायला सुरुवात करते. तर सकाळी ना, म्हणजे पहाटे ना, मी अशीही 6ला 5 मिनटं कमी असताना मी उठतेच, म्हणजे मला उठावंच लागतं. तर रोज मी पहाटे लवकरच उठते. आणि खरं सांगू, ज्या दिवशी मी उशिरा उठेल ना, तो दिवस अगदी खराब जातो. पण सकाळीच आपण रोज लवकर उठतो ना, तर दिवस अगदी छान जातो. म्हणजे पहाटे कामंही लवकर होतात आणि खूप फ्रेश मूडमध्ये आपण असतो. पहाटे ती कामं लवकर उरकली जातात. आणि एकदा का मग ती कामं उरकली ना, की मग आपण मोकळी दुसरी कामं करण्यासाठी, आपल्या हॉबीजसाठी वगैरे. तर पहाटे लवकर उठून सगळी काही कामं आटोपली की मला तर खूप छान वाटतं. कामांना उशीर झालेला मलासुद्धा अजिबात आवडत नाही. म्हणून त्यासाठी तरी मी निदान लवकरच उठते. आणि माझे नळाला हे पाणी जे येते ना, त्यामुळे तर उठावंच लागतं. आणि ही बेस्ट आहे ही वेळ, मला तरी वाटतं की छान आहे. पहाटे बऱ्याचशा गोष्टी होऊन जातात. तर माठ वगैरे छान धुवून घेतला आणि एक्वागार्ड तिथं मी नळी लावून दिली. आणि इथं मी बनवत आहे माझा सकाळचा तो ड्रिंक आहे तो. तर मी हे काही पावडर करून ठेवली आहेत, ती मी रोज सकाळी गरम पाण्यामध्ये घेते. पाण्याला छान आता बॉईल करेल. 1 कपभर पाणी घेतलं आहे, 1 कपच्या जवळपास. आणि त्यामध्ये 1 चमचाभर हे पावडर घातली आहे. ही घरीच मी बनवली आहे. आणि तिकडे ती बॉईल होते तोपर्यंत इकडे वॉशिंग मशीनमध्ये पाणी लावून दिलं होतं आणि लगेच कपडेही टाकले आदल्या दिवशीचे. अंकितचे काही कपडे असतात ऑफिसमधून आल्यानंतर, तो जो धुवायला टाकतो, किंवा काही टी-शर्ट्स वगैरे जे काही कपडे असतील ना, ते मी सगळ्यात लवकर ते टाकून देते. म्हणजे अगदी फ्रेश पाण्यामध्ये कपडे धुतले जातात. आणि इकडे बघा, बॉईल येऊन गेला होता पाण्याला, तर गॅस बंद केला. तर हे ड्रिंक ना खूप छान आहे. याचे बरेचसे बेनिफिट आहे. तर आता एक बेनिफिट असेल तर मी सांगितलं असतं, पण खूप चांगला आहे. डिटॉक्स ड्रिंक्स तुम्ही म्हणू शकतात, किंवा मग तुमचं कोलेस्ट्रॉल अगदी व्यवस्थित राहावं त्यासाठी ते ड्रिंक चांगलं आहे. तर बरेचसे बेनिफिट आहेत त्याचे. आणि इथं मी ते गार होत होते थोडंसं, म्हणजे कोमट होईल तोपर्यंत मग मी पूजेची तयारी करायचा विचार केला. तर बाहेरून जे काय मी ठेवतं, दिवा वगैरे, कासव वगैरे ठेवते दाराजवळ, ते सगळं इथं घेऊन आले. निर्माल्य वगैरे आता वेचत आहे सगळं देवारातलं. तर अशी माझी ही थोडीशी प्रिपरेशन सुरू आहेत. आणि मग एकदा का ते ड्रिंक मी थोडंसं बसून आरामात सिप करून मी ते पेईल. आणि त्यानंतर मग पूजा करेल. रोज मिस्टर पूजा करतात, पण ते आता झोपले आहेत. तर म्हटलं चला आता आपणच पूजा करून घेऊया. तर सगळ्यांच्या उठण्याच्या आधीच माझी पूजा देखील कंप्लीट झाली होती. आणि फार छान वाटलं की एवढा पहाटे 6:30लाच माझी पूजा झाली होती. तर इथं बघा, हे थोडं कोमट झालं आहे आणि इथं मी आता याला गाळून घेते.
यामध्ये काय काय आहे, कसं बनवतात, ही पावडर कशी केली, जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. तर हे डिटॉक्स ड्रिंकचंसुद्धा काम करते, पण मला देखील म्हणजे कोलेस्ट्रॉल आहे, वाढलेलं आहे, त्यासाठी सुद्धा हे आहे, थायरॉईडसाठीसुद्धा आहे. तुम्ही आज माझा चेहरा बघत असाल, मी जास्त क्लोजअप घेत नाही आहे, पण माझ्या चेहऱ्यावरती स्वेलिंग आलेली आहे, म्हणजे बॉडीला स्वेलिंग आली आहेत पूर्ण. कारण मी काल रात्री सोयाबीन खाल्लं होतं, जे थायरॉईडसाठी अजिबात चांगलं नाही. आणि महिन्यातून एकदा खाल्लं तर हरकत नाही, पण कंटिन्यू खाल्लं तर तो प्रॉब्लेम होतो. आणि ह्या आठवड्यात माझं 2दा खाण्यात आलं होतं चुकून, लक्षातच राहिलं नाही खरं तर. तर ज्यांना माझ्यासारखं हायपोथायरॉईड असेल ना, त्यांना माहिती असेल की सोयाबीन खाल्ल्याने त्याचे दुष्परिणाम होतात आपल्याला थायरॉईडवाल्यांना. तर इथं माझी मशीन एका बाजूला झाली होती, लगेच मी ड्रायरमध्ये कपडे वगैरे टाकून दिले आणि मस्त बसून तो माझा जो काढा किंवा चहा म्हणू शकतात, डिटॉक्स ड्रिंक्स म्हणू शकतात, तो मी पिला. अगदी रिलॅक्स मूडमध्ये मी तो पिला आणि मग त्यानंतर मग मी पूजा वगैरे करायला घेतली. तर खूप छान लागतो, म्हणजे अगदीच छान नाही म्हणता येणार, पण ठीक आहेत. तर बघा, पूजा पूर्ण मी शेअर केली नाही, पण आता माझी पूजा देखील आटोपली आहे, बघू शकतात. छोटीशी का होईना पण रांगोळी घातली आहे. मी आधी पूजा करून घेतली आणि मग रांगोळी घातली. तर छोटी छोटी पावलं घातली आहेत आणि एक छोटंसं फूल काढलं आहे. बाहेर देखील मी रांगोळी काढली होती. तर आता सगळे उठण्याची वेळ झाली होती, म्हणजे उठत होते सगळे, तर माझी सुद्धा घाई चालली होती. तर इथं रोजची पूजा करताना रोज जो दिवा बाहेर ठेवतो ना, मी तो दिवा देखील इथं ठेवला आहे. आणि एका बाजूला छोटंसं गंगाळ ठेवलेलं आहे, ज्यामध्ये नेहमीच पाणी आणि फुलं वगैरे आम्ही ठेवतो, म्हणजे हळद कुंकू तांदूळ वगैरे वाहून आणि मग त्यामध्ये फुलं ठेवतो त्या पाण्यामध्ये. तर हे रेग्युलर असतं. आणि इथं देखील पावलं काढली आहेत, पण ह्या रांगोळीचा काही अर्थ नव्हता. नंतर ही सगळी धुवून जाणार होती, कारण जे साफसफाईवाले दादा आहेत ना, त्यांनी पूर्ण फ्लोअर धुतला होता, म्हणजे पूर्ण बिल्डिंग अगदी धुवून चकाचक केली होती. आणि मग त्याचाच मिस्टरांनी थोडा फायदा घेतला, तर डोअर वगैरे हे सगळं काही क्लीन करून घेतलं होतं. तर सगळ्यांचा ना चहा वगैरे मग मी केला आणि मी देखील थोडासा घेतला, कारण चहा तो हवाच. आणि माझ्या तो आधीची जी ड्रिंक घेतली ना, त्याला बराच वेळ होऊन गेला होता, पाऊण तास वगैरे. त्यानंतर मी चहा घेऊ शकते. तर थोडंसं चहा आणि त्यामध्ये 2 मारी बिस्किट खाल्लं की मग मला बरं वाटतं. तर ते देखील मी खाल्लं. आणि बघू शकतात इथं बाहेर रांगोळी घातली होती मी संध्याकाळी. फ्लोअर वगैरे सगळं काही छान ड्राय झालं होतं आणि मग मी इथं रांगोळी घातली होती. छोटीशी रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर रेडीमेड रांगोळ्या भरपूर मिळतात, पण हातानं काढण्याची जी मजा आहे ना, ती वेगळीच आहे. जे आपल्या डोक्यातून, मेंदूतून, आपल्या बुद्धीने जे सुचलं जातं ना, ते डिझाईन आपण काढतो आणि तिला रेखाटतो, त्यात कलर भरतो, ती वेगळीच गोष्ट आहे. अगदी रेडीमेड आणलेली रांगोळीमध्ये ती मजा नाही आहे. मी तरी हेच म्हणेल की आपल्या हाताने जसं जमेल आपल्याला, एखादी कमळाचं फूल जरी जमलं तरी ते आपल्या अंगणात काढावं, छान वाटतं. आणि बघा, घरात देखील मी इथं पूजेची तयारी केली आहे एका कोपऱ्यामध्ये. तर इथं देखील रांगोळी काढली आहे छान प्रकारे आणि इथं चौरंग ठेवला आहे छोटासा. हे सगळं काही आमची जान्हवी शूट करते, कारण मी तिकडे दुसरीकडे हे सगळी तयारी केल्यानंतर मग मी माझी तयारी करण्यासाठी गेले होते. तर इथं बघू शकतात तुम्हाला ट्रॉल्या पडलेल्या दिसतील. आणि इथं बघू शकतात आमच्या घरामध्ये सणाच्या दिवशीच काय चाललं आहे. तर जेव्हा ट्रॉल्या मी क्लीन केल्या आणि लावायला गेलो ना, तर 1-2 ट्रॉल्याचे जे चॅनल ते तुटून गेले आणि ट्रॉली आम्हाला बाहेर ठेवावी लागली, भांडी बाहेर ठेवावी लागली. पण असं किती दिवस ठेवणार म्हणून मिस्टरांनी मिस्त्री बोलवले आणि त्यांनी 2 वाजता यायचं सांगितलं आणि आले ते 4 वाजता. आणि 4 वाजेपासून हे काम सुरू होतं, तर संध्याकाळ झाली. माझी देवपूजेची तयारी सुरू होती, तोपर्यंत यांचं काम अर्धसुद्धा झालं नव्हतं. तर आज ना मला स्वयंपाक करण्याचा चान्सच नव्हता, कारण कुठं करणार स्वयंपाक, कारण हे काम 9 वाजेपर्यंत चाललं. तर सणाच्या दिवशी आम्हाला वडापाव खावे लागले.
मला तर खरंच खूप खराब वाटलं, कारण की प्रत्येक वसुबारसला छान जेवण वगैरे व्यवस्थित स्वयंपाक करते, नैवेद्य देते. पण म्हणजे ही वसुबारस अशी जाईल कधीच वाटलं नव्हतं. आणि हे बघा, हे ट्रॉल्यांचा पसारा, कधी एक ट्रॉली तिकडे 2 ट्रॉल्या तिकडे असं ठेवायला लागलं, कारण बाजूला ठेवल्यात कोणाच्या पायावर पडू नये वगैरे. असो, आता एखादी दिवस असाही जातो. आणि तुम्हाला लायटिंग दाखवायचं म्हटलं होतं मी मागच्या एका व्लॉगमध्ये. तर बघा, मिस्टरांनी छान इथं लायटिंग लावली आहेत हॉलच्या विंडोमध्ये, आणि हा कंदील देखील लावलेला आहे. कंदील मागच्या वर्षीचाच आहे, पण छान होता म्हणून त्याला रियूज केला. तर पैसे आहेत आपल्याकडे म्हणून आपण दरवर्षी नवीन घ्यायचं असं काही नसतं. जर आपल्याकडे आहे वस्तू, अगदी सेफ आहे, व्यवस्थित आहे, तर तीच आपण यूज केली तरी काही सणामध्ये कमी होत नाही. तर आपण त्याच गोष्टी यूज करू शकतो. लायटिंगसुद्धा आम्ही तीच यूज केली आहेत, आणि आमचा जो आकाशकंदील आहे तो देखील खूप छान असं, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस हे लायटिंग वगैरे लागतं तर खूप मस्त वाटतं. तर खूप सुंदर असं वाटत आहे विंडोमध्ये, आणि हिरवी झाडं आहेत, त्या वेलींमधून ही लायटिंग वगैरे लावली तर अजून छान वाटतं आहे. आणि जी बाल्कनीची लायटिंग आहे ना, तीसुद्धा खूप छान आहे. ती तर पूर्ण ग्रीन आहे, ही मल्टी कलर आहे, पण ती लावली आहे ती ग्रीन कलरची आहेत. आणि हा तुम्हाला भांड्यांचा पसारा दाखवतो आहे आम्ही. बेडरूममध्ये काही भांडी इथं आणून ठेवली आहेत, काही ट्रॉलीमधली, काही किचनमध्येच तिथे ॲडजस्ट केली आहे. तर हे बघू शकतात बाल्कनीची जी गॅलरी आहे ना, सॉरी, बाल्कनीची जी लायटिंग आहे ना, ती बघा छान ग्रीन लावलेली आहेत. ग्रीन झाडांमध्ये ते जे झाडं आहेत ना, ते देखील असे छान उठून दिसतात त्यामध्ये लायटिंगमध्ये. मला जान्हवीची खरं तर खूप मदत झाली आहे, कारण हे सगळं शूट तिला मी करायला सांगितलं आणि तिने अगदी व्यवस्थित केलं. तोपर्यंत मी माझी पूजेची वगैरे सगळी सामग्री एकत्र केली. त्यानंतर स्वतःची वगैरे छान तयारी केली, म्हणजे ड्रेस तोच ठेवलेला मी, कारण हे सगळा काही पसारा बघून थोडासा मूड ऑफ झाला होता. म्हणजे सणासारखं वाटत नव्हतं, म्हणजे जसं दरवर्षी वाटते, पण हरकत नाही. ते काम करणंसुद्धा खूप गरजेचं होतं, किंवा ते ट्रॉली म्हणजे पडल्या असतात एखाद्या वेळेस चॅनल तुटून, त्यामुळे ते करणं गरजेचं होतं. आणि बघा, आता इथं मी पूजेला सुरुवात करते. तर आता 7 वाजले होते आणि पूजेची वेळ झाली होती, तर म्हटलं आता आधी पूजा करून घेते, मग स्वयंपाक करेल. पण वाट बघून बघून थकले, पण त्या माणसाचं काम झालंच नाही. आणि त्यांनी 9 वाजवले. शेवटी अंकित ऑफिसमधून येताना वडापाव घेऊन आला आणि काही स्वीट आणली होती नैवेद्यासाठी, मग त्यावरच आम्ही आज भागवलं. तर इथं मी आधी दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे, आणि छान असं चौरंगावर ते कापड टाकलेलं आहे, आणि गाय ठेवली आहे छोट्याशा ताम्हणामध्ये. छोटंसं पात्र आहे त्यामध्ये, त्यांचे चरण धुतले मी, चारही त्यांचे पाय धुतले, आणि बाळाचे देखील, म्हणजे गाईच्या वासरूचे देखील धुतले. हळद कुंकू अक्षता वगैरे वाहिली दोघांनाही, आणि आता फुलं अर्पण करत आहे. साधी सिंपल पूजा केली आहे. दरवर्षी बाजरीची भाकर आणि गवारच्या शेंगा असा हा नैवेद्य गाय वासरूला आपण देत असतो, पण ह्यावेळेस मला ते शक्य झालं नाही. तर इथं फुलं वगैरे वाहिली, आणि आता अगरबत्ती वाढली, त्यानंतर दिवा वगैरे वाढेल, आणि त्यानंतर कपूर. खूप साधी सिंपल पूजा असते. ज्यांच्याकडे खरोखर गायी असते ते सुद्धा अशीच पूजा करतात, साधी आणि सिंपल. तर दिवा वगैरे वाळून झाला आहे, त्यानंतर कपूर आरती करते. पूजा कुठलीही असो, श्रद्धेने करावी. थोडक्यात आपल्याकडे जर काही वस्तू नसतील तर काही हरकत नाही, देवसुद्धा क्षमा करतो. ही तर गाय आहे, माय माऊली आहे आपली, ही तर क्षमा करणारच आपल्याला. तर आज तिचा धन्यवाद करण्याचा दिवस आहे, कारण की ती आपल्याला दूध देते, शेण देते, म्हणजे तिच्याकडून आपल्याला काय काय गोष्टी मिळतात हे तर काही वेगळं सांगायलाच नको. पण खरंच आज ह्या माय माऊलीच्या पोटामध्ये एवढे देव आहेत ना, ज्यांना सगळ्यांना आपण त्यांच्यामुळे नमस्कार करू शकतो, त्यांचे दर्शन करू शकतो. तर इथं मी गुड खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आहे सध्याचा. त्याच्यानंतर मग मिठाई ठेवली होती जेव्हा अंकितने आणली होती तेव्हा. तर असा हा वसुबारसचा सण खूप छान प्रकारे म्हणता येणार नाही, पण ठीक आहे, माझी पूजा तरी छान झाली, त्यातच मला समाधान आलं. तर काही काही गोष्टी घडतात एखाद्या सणाच्या दिवशी, तर ते थोडंसं इग्नोर करायला पाहिजे, खरं तर हरकत नाही. तर असा काही माझा हा वसुबारचा जो काही सण आहे, वसुबारचा दिवस गेला होता. मॉर्निंग टू नाईट रुटीन तुम्हाला पूर्ण शेअर केलं आहे. पहाट जेवढी छान होती माझी, तेवढी संध्याकाळ छान नव्हती, पण पूजा केल्यानंतर मग परत प्रसन्न वाटायला लागलं, खूप छान वाटायला लागलं.
आणि मनात परत एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी आली. आणि मग मी दिवे परत पेटवले संध्याकाळी ठेवण्यासाठी. तर तेच दिवे पेटवले. बघा, दिवे पेटवून मला तर खूप छान वाटतं ह्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये ना. असं वाटतं मस्त बसून राहावं. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. बाय.